शेतकरी कर्जमाफीसह 17 मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनाचं शस्त्र उगारलंय। या आंदोलनाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळत असून बच्चू कडूंच्या मागण्यांचं समर्थन सुद्धा केलं जातंय आणि त्यामुळे राज्य सरकार बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। त्याविषयीचा हा रिपोर्ट। हा लढा बघून शेतकऱ्यांचे भिडू बच्चू कडू हे शब्द आपसुकच तोंडातून बाहेर पडतायत। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी 8 जून पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। मात्र आंदोलनाच्या चौथ्या दिवशी बच्चू कडूंची तब्येत खालावली। पतीची तब्येत खालावल्यानं पत्नी नैना कडू उपोषणस्थळी दाखल झाल्या। बच्चू कडूंच्या तब्येतीची विचारपूस करताना नैना यांना गहिवरून आलं। दरम्यान कोणत्याही परिस्थितीत मागे न हटण्याचा निर्धार कडूंनी बोलून दाखवला। ही लढाई प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे कष्टकरी आमचा जो शेतकरी आहे, मजूर आहे, दिव्यांग बांधव आहे, मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे, दूध व्यावसायिक आहे, आमचे ग्रामपंचायत कर्मचारी त्यांच्यासाठी लढायचा आहे। आम्ही ते प्रामाणिकपणे लढू आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढू। शासनाला इथे अन्नत्यागासाठी बसलेल्या या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने एक विनंती आहे की कुठेतरी या सर्व मागण्यांची जी यथार्थता आहे ती आपण जाणून घेतली पाहिजे आणि यावर अत्यंत तात्काळ आणि संवेदनशील असा निर्णय शासनाकडून होणे आपल्या सर्वांची अपेक्षा आहे। बच्चू कडूंचं आंदोलन कितपत गांभीर्यानं घ्यायचं हे लोकांनी देखील ठरविलं पाहिजे। कारण आपण जर इतिहास बघितला तर जेव्हा जेव्हा बच्चू कडू हे सत्तेत नव्हते तेव्हा काहीतरी प्राप्त करण्याकरता त्यांनी आंदोलन केलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं। मी त्यांना विनंती केली की आपण मुंबईमध्ये एक बैठक लावू, हाय लेवल बैठक लावू। मी तुमची स्वतः बैठक लावून देतो। आमच्या कलेक्टरला मी तिकडे पाठवलं आणि त्यांना मी स्वतः पाठवलं एसपी आणि कलेक्टरला की माझं बोलणं करून द्या। माझी विनंती बच्चू कडूंना ही आहे की मंत्रालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांना मी घ्यायला लावतो। त्यामध्ये मी स्वतः हजर राहतो आणि हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू जो प्रश्न त्यांनी मांडला आहे। पण अशा पद्धतीचा संभ्रम समाजामध्ये निर्माण करणे हे काही योग्य नाही। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासह विविध 17 मागण्यांसाठी बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। अमरावतीतील मोझरी इथं बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा लढा पुकारलाय। रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी बच्चू कडूंना पाठिंबा देत आंदोलनस्थळी भेट दिली। याशिवाय शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी सुद्धा आपला पाठिंबा जाहीर केलाय। प्रमुख मागण्या: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, शेतमालाला हमी भावावर 20% अनुदान द्यावं, कांद्याचे दर किमान 40 रुपये होईपर्यंत निर्यात बंदीचा निर्णय करू नये, कांद्याचे दर किमान 25 रुपये राहावेत यासाठी धोरण बनवावं, ऊसाला प्रतिटन 4300 रुपये दर द्यावा, ऊस उत्पादकांना 15 दिवसात पैसे न दिल्यास व्याजासह वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला द्यावे, गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 50 रुपये, म्हशीच्या दुधासाठी प्रति लिटर 60 रुपये दर मिळावा, शेणखताला, सेंद्रिय खताला अनुदान देण्यात यावं, मेंढपाळ व मच्छीमारांसाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे, मनरेगा मधील मजुरी रुपये 312 वरून रुपये 500 करण्यात यावी। मी म्हणतो 1-2 दिवस काय सरकार करते बघा, नाही तर उपोषण गांधींच्या मार्गाने मांडलं, 2-3 दिवसानं भगतसिंगाच्या मार्गाने मुंबईत चाल करायला चला, आम्ही सगळे तुमच्या बरोबर यायला तयार आहे। असं केल्याशिवाय पर्याय नाही। जिथं गांधींची भाषा समजत नसेल तिथं भगतसिंगाची भाषा वापरावी लागेल। नाक दाबल्याशिवाय या औलादी तोंड उघडणार नाही, लक्षात ठेवा। आज जर आपले बच्चू भाऊ आपल्यासाठी जर जीव द्यायला तयार असतील तर समाजानं सगळ्या शेतकरी बांधवांना ताकदीनं रस्त्यावरती आलं पाहिजे। ताकदीनं ते पण सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे। आणि भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली ना, बघा आम्ही तरी काय करतो, आम्ही सोबत येतो तुमच्या, यांना सळव पळच करतो आम्ही, आणि तेवढी शक्ती आहे आमच्या। सरकार बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल घेत नसल्यानं राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। मुंबईत मंत्रालयाबाहेर बच्चू कडूंच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते, तर आसेगाव पूर्णा इथं प्रहारच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन केलं।
अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या बॅनरला दुग्धाभिषेक घालत तो जाळण्यात आला। याशिवाय विश्रोळी धरणाच्या पात्रात उतरून आंदोलन करण्यात आलं। तर चांदूर बाजार तहसील कार्यालयावर प्रहारच्या कार्यकर्त्यांचं मुंडन करत सरकारचा निषेध करण्यात आला। शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, कष्टकरी, मच्छीमार या सर्वांच्या मागण्यांसाठी बच्चू आपल्या जीवाची बाजी लावतायत आणि जर या सरकारने याची दखल घेतली नाही, मागण्या पूर्ण केल्या नाही, आंदोलनाचा वणवा आजपासून पेटतोय आणि पूर्ण महाराष्ट्र भडकल्याशिवाय राहणार नाही। कर्जमाफीचं पहिलं आश्वासन दिलं आणि आता दसरा मतात पैसे भरा, हे कोण आहेत? सरकार आपल्या आहेत का लोकांचे? 7-12 तोरा झाला पाहिजे, दिव्यांगांना 6,000 पेन्शन झालीच पाहिजे। आज बच्चू भाऊ 4 दिवस झाले उपोषण बसले, पण सरकार दखल घेत नाहीये। उद्या त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल। विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र सत्ता येताच कर्जमाफीच्या आश्वासनापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पळ काढतायत। त्यामुळे बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेत अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। आता सरकार बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल घेणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।